विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या कथेचे नाव आहे सर्व काही आपल्याच हातात. एकदा गावात 10-12 वर्षाच्या खोडकर मुलांनी एका विद्वान माणसाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. या मुलांनी असे कठीण प्रश्न विचारण्याचे ठरवले ज्याचे त्या विद्वानाला उत्तर देणे कधीही शक्य होणार नाही. खूप विचार केल्यावर या 2 मुलांना 3 प्रश्न सापडले. या मुलांनी निर्णय घेतला की आपण आपल्या पाठीमागे एक छोटा पक्षी धरायचा आणि त्या माणसाला विचारायचे, आपल्या हातात काय आहे? तो विद्वान उत्तर देईल, पक्षी. पण हा काही फारसा कठीण प्रश्न नव्हता. ती मुले एकमेकांना म्हणाली, यानंतर आपण दुसरा प्रश्न विचारू, आमच्या हातात कोणता पक्षी आहे? तो माणूस म्हणेल, एक चिमणी. पण हे देखील एक सोपा प्रश्न आहे. दोघेही पुन्हा एकमेकांना म्हणाले. परंतु यानंतरचा तिसरा प्रश्न निश्चितच कठीण असेल. यानंतर आपण विचारू, हा पक्षी जिवंत आहे की मृत आहे? आता जर त्या माणसाने उत्तर दिले की तो मेला आहे, तर उत्तर चुकीचे होईल, कारण पक्षी जिवंत असेल. आणि जर तो म्हणाला की पक्षी जिवंत आहे, तर उत्तर चुकीचे होईल, कारण मग आपण त्या पक्ष्याला तिथल्या तिथेच मारून टाकू. दोघेही खूप आनंदी झाले, कारण त्यांना असा प्रश्न मिळाला की कोणतेही एक उत्तर चुकीचेच ठरणार होते. मग एका लहान पक्षासह ही मुले त्या विद्वान माणसाकडे पोहोचली आणि आपला हात मागे एका निश्चित पद्धतीने ठेवून त्याने पहिला प्रश्न विचारला, आमच्या हातात काय आहे? त्या माणसाने उत्तर दिले, एक पक्षी. उत्तर ऐकून मुलांना आश्चर्य वाटले नाही. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, कोणता पक्षी आहे? विद्वानाने उत्तर दिले, चिमणी. या उत्तरामुळेही मुलांना आश्चर्य वाटले नाही, कारण त्यांचा तिसरा प्रश्न महत्वाचा होता, ज्याचे उत्तर त्यांना ऐकायचे होते. मग मुलांनी विचारले, आमच्या हातातील हा पक्षी मृत आहे की जिवंत? पहिल्या 2 प्रश्नांची त्वरित उत्तरे देणारा अनुभवी माणूस यावेळी थोडासा थांबला, कदाचित विचार करण्यासाठी. मग म्हणाला, ते तर तुमच्या हातात आहे. तो वृद्ध विद्वान अनुभवातून बोलत होता. त्याला ठाऊक होते की त्या मुलांच्या हातात आहे की त्या पक्षाला ठार मारावे अथवा जिवंत ठेवावे. येथे त्या वृद्ध माणसाची विवेकबुद्धी आणि ज्ञान स्पष्ट झाले होते. धडा, आपल्यातही जवळजवळ सर्वच गोष्टी आपल्या स्वतःच्या हातातच असतात, की आपण स्वतःला कसे बनवू इच्छितो आणि आपण आपला येणारा काळ आजपासूनच कसा बनवू शकतो, हे सर्व तर आपल्याच हातात आहे.